नेक्स्ट टॉपिक आपण पाहू की चेंबर्स ऑफ हर्ट. आपल्या जे हर्ट आहे, हर्ट मध्ये 4 चेंबर्स असतात. राईट ऍट्रियम, राईट व्हेंट्रिक्युलर, लेफ्ट ऍट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलर. तर आपण ते चेंबर्स आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. ठीक आहे. राईट ऍट्रियम, राईट व्हेंट्रिक्युलर, लेफ्ट ऍट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलर. हा काय सुपेरियर व्हेना केवा. इथे काय इन्फेरियर व्हेना केवा. काय जे आपलं हर्ट आहे, हर्ट मध्ये 4 चेंबर्स आहे. चेंबर्सचं वर्किंग काय, हा जो इन्फेरियर व्हेना केवा आहे आणि सुपेरियर व्हेना केवा, यांचं काम काय. इन्फेरियर म्हणजे बिलो दी बॉडी, म्हणजे जो काय बॉडीचा जो काय लोअर पार्ट आहे, जसं की आपले लेग्स आहे, ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे, त्याचं संपूर्ण ब्लड कलेक्शन करायचं काम कोण करतं, तर इन्फेरियर व्हेना केवा. तर कोणतं ब्लड कलेक्ट करणार, तो की डीऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे अशुद्ध रक्त काय करणार, तो बॉडी मधलं जमा करणार आणि राईट एट्रियम मध्ये आणून पुट करणार. नेक्स्ट मग हे झालं लोअर बॉडीचं हर्ट, सॉरी लोअर बॉडीचं ब्लड. नेक्स्ट आहे की सुपेरियर व्हेना केवा. सुपेरियर व्हेना काय करतोय की जो काय अप्पर आपले हँड्स आहेत किंवा हेड आहे, त्याचं काय करतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड काय करतो, तो कलेक्ट करतो आणि राईट एट्रियम मध्ये आणून पुट करतो. म्हणजे हे काय झालं, हे समजा राईट एट्रियम आहे आणि राईट व्हेंट्रिक्युलर, हे काय झालं संपूर्ण यामध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड काय असतं, प्रेझेंट असते. तर हे संपूर्ण ब्लड येणार, परत लंग्स कडे जाणार, लंग्स परत लेफ्ट ऍट्रियम मध्ये करणार, लंग्स मध्ये प्युरिफिकेशन होणार डिफ्युजन प्रोसेसच्या माध्यमातून, आणि आफ्टर दॅट लेफ्ट ऍट्रियम मध्ये ब्लड जाणार शुद्ध रक्त, परत लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये, आणि आफ्टर दॅट आवर्टाच्या त्याच्या माध्यमातून परत ते ब्लड कुठे जाणार, ऑल ओव्हर बॉडी मध्ये सप्लिमेंट होणार. तर जो काय राईट ऍट्रियम, राईट व्हेंट्रिक्युलर, लेफ्ट ऍट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, याच्यामध्ये सर्वात बिगेस्ट एरिया ज्यांनी ऑक्युपाय केला तो आहे लेफ्ट व्हेंट्रिकल. याचं फंक्शन पण खूप मेजॉरिटी आहे, कारण की जे काही शुद्ध रक्त आहे ते शुद्ध रक्त इथे येऊन जमा होत आहे आणि त्यातून काय होतं, तर ब्लड परत संपूर्ण बॉडीला प्रोव्हाइड केलं जाते. तर त्यासोबत आपण दुसरा मुद्दा पाहू की वॉल्स ऑफ हर्ट. वॉल्स म्हणजे काय की त्याच्यात आपण माठी म्हणतो झडपा. ठीक आहे. वॉल्स कुठे कुठे प्रेझेंट असतात, तर इथे प्रेझेंट असते ट्रायकस्पिड वॉल, ट्रायकस्पिड वॉल. ठीक आहे. त्याला दुसरं नाव आहे राईट ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल. ठीक आहे. ट्रायकस्पिड वॉल म्हणजे काय, तर 3 कस्पस प्रेझेंट असतात, 1 2 3, त्याच्यामुळे त्याला नाव दिले ट्रायकस्पिड वॉल. ही कोणाच्या बिटवीन मध्ये प्रेझेंट आहे, राईट ऍट्रियम आणि राईट व्हेंट्रिक्युलर. तर त्यामुळे त्याला दुसरं एक नाव दिलंय राईट ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल. ठीक आहे. हिचं काम काय, जे पण इन्फेरियर व्हेना केवाच्या माध्यमातून जे ब्लड राईट ऍट्रियम मध्ये आलंय, सुपेरियर व्हेना केवाच्या माध्यमातून जे ब्लड राईट ऍट्रियम मध्ये आलंय, त्या ब्लडला खाली येण्यासाठी किंवा अप डाऊन करण्यासाठी काम काय करतात, ट्रायकस्पिड वॉल करतात. म्हणजे तिथनं ब्लड काय खाली येणार, ते काम कोणाचं, ते ट्रायकस्पिड वॉल. नेक्स्ट आहे पल्मोनरी वॉल. पल्मोनरी वॉल म्हणजे इथे प्रेझेंट असते बिलो दी राईट व्हेंट्रिक्युलर. पल्मोनरी वॉल. पल्मोनरी वॉलचं काय काम आहे. नेक्स्ट आहे पल्मोनरी वॉल. पल्मोनरी वॉल कुठे प्रेझेंट असते, बिलो दी राईट व्हेंट्रिक्युलर. पल्मोनरी व्हॉल्वचं काम काय, जिथं पण जे डीऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट आहे ते ब्लड वगैरे घेणे आणि लंग्स मध्ये नेऊन पुट अप करणे. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. हे संपूर्ण ब्लड आणणे पल्मोनरी व्हॉल्वचं काम आहे. इथे येणार, इथे आल्यानंतर डिफ्युजन प्रोसेस होते. डिफ्युजन प्रोसेसच्या माध्यमातून जे काय डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याचं रूपांतर ऑक्सिजनेटेड मध्ये होते विथ द हेल्प ऑफ एलोलाय, आणि यानंतर हे संपूर्ण ब्लड कुठे जाते, परत लेफ्ट ऍट्रियम मध्ये काय जाते, हे संपूर्ण ब्लड पुटअप होत आहे. इथे गेल्यानंतर हे संपूर्ण ब्लड इथे आल्यानंतर इथे एक वॉल प्रेझेंट असते, याचं नाव आहे बायकस्पिड वॉल. याचं दुसरं एक नाव आहे लेफ्ट ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल. ही ह्या बायकस्पिड म्हणजे का नाव दिलं बायकस्पिड, कारण की 2 कस्पस प्रेझेंट आहेत. ठीक आहे. हा एक कस्पस आणि हा एक, तर त्यामुळे नाव दिलं त्याला बायकस्पिड वॉल. त्याचं दुसरं नाव आहे लेफ्ट ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल, किंवा ही सर्वात मोस्ट फॉल्टी वॉल. इथे लिहिले पण मोस्ट फॉल्टी वॉल, मोस्ट फॉल्टी वॉल. कारण की ही जी वॉल आहे, ह्या वॉलचं काय मेजॉरिटी फंक्शन काय आहे की जे शुद्ध रक्त झालेले ब्लड आहे ते ब्लड आल्यानंतर ते खाली करणे, किंवा लेफ्ट ऍट्रियम मध्ये मेजॉरिटी ब्लड प्रेझेंट असते कारण की एरिया खूप मोठा आहे, तर त्या वॉलवर जास्त लोड येते. तर त्यामुळे काय आहे की ती मोस्ट फॉल्टी वॉल आहे, म्हणजे मेजॉरिटी जास्त फॉल्ट जे काय होतं क्रिएट होतात आणि ती वॉल आपल्याला रिप्लेस करणं गरजेचे असते.
नेक्स्ट आफ्टर दॅट ते ब्लड जिथे आल्यानंतर इथे एक वॉल प्रेझेंट असते. या वॉलचं नाव आहे एओर्टिक वॉल. ठीक आहे. एओर्टिक वॉल हा काय, इथून संपूर्ण बॉडीला आपलं काय करते, सिस्टमिकला काय करते, संपूर्ण ब्लड काय केलं सप्लाय केलं जाते, म्हणजे ते सिस्टमिक सर्क्युलेशन सुरू होते. सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे एओर्टा काय करतोय की आपल्या ऑल ओव्हर बॉडीला काय करते, ब्लड सप्लाय करते. आता परत एओर्टाचे पण 3 पार्ट आहेत, डिसेंडिंग एओर्टा, आर्च ऑफ एओर्टा आणि असेंडिंग एओर्टा. ते आपण स्टेप बाय स्टेप नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा आपण एक सेपरेट लेक्चर संपूर्ण एओर्टावर घेऊ, त्यानंतर आपण त्यामध्ये पाहू. नेक्स्ट काय, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला. नेक्स्ट मुद्दा आहे की कंडक्शन सिस्टीम. कंडक्शन सिस्टीम म्हणजे काय, नेक्स्ट आहे कंडक्शन सिस्टीम. तर कंडक्शन सिस्टीम मध्ये आपण प्रॉपर संपूर्ण गोष्टी पाहूया की कंडक्शन कुठून होत आहे, कंडक्शन मिनिंग काय, कोणतं ऍट्रियम कशाला कंडक्ट करते किंवा काय होते. ठीक आहे. इथे आहे राईट ऍट्रियम, इथं आहे राईट व्हेंट्रिक्युलर, इथं आहे लेफ्ट ऍट्रियम, इथं आहे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर, इथं आहे ट्रायकॅस्पिड व्हॉल्व, इथे आहे बायकॅस्पिड व्हॉल्व, इथे आहे पल्मोनरी व्हॉल्व आणि इथे आहे एओर्टिक व्हॉल्व. या पद्धतीने आतापर्यंत आपण संपूर्ण पोर्शन पाहिलाय. आता आपण पाहणार आहोत की कंडक्शन कुठून होतंय आणि कंडक्शन म्हणजे काय. कंडक्शन म्हणजे काय की जे आपलं हार्ट आहे, हार्ट जे पंप होतंय, तर ते पंप होताना कसं कंडक्शन होतंय किंवा कोणता एरिया कोणाला पिकअप करतोय किंवा कंडक्शन सिस्टीम कसं होते ते आपण पाहूया. तर कंडक्शन सिस्टीम म्हणजे मेजॉरिटी 4 पार्ट्स वर्क करतात किंवा 4 वेळी कंडक्शन वगैरे होते, जसे की एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ वीज आणि फ्रेक्वेन्सी फायबर. याच्या माध्यमातून आपण काय करतो, कंडक्शन करतो. कंडक्शन सिस्टीम तसं तर खूप मोठी आहे, त्याच्यावर जर एक लेक्चर घे म्हणलं तर खूप वेळ लागेल त्याला, पण ते आपण शॉर्ट बट स्वीट मध्ये आपण काय करू, थोडंफार कंडक्शन कसं होतं तर त्याच्या रिलेटेड आपण माहिती पाहू. ठीक आहे. एसए नोड इथे प्रेझेंट असतोय. एसए नोडचा फुल फॉर्म आहे सायनो ऍक्टिव्हल नोड. ठीक आहे. एसी नोड काय करतात की कंडक्शन वगैरे प्रोव्हाइड करतात कोणाला, एव्ही नोडला. ठीक आहे. एसी नोड कोणाला कंडक्शन, इथे लिहिलंय मी, एसी नोड कंडक्शन कोणाला देतात की एव्ही नोडला. एव्ही नोडला कंडक्शन दिल्यानंतर एव्ही नोड काय करतोय की समजा हा जो ऍट्रियम आहे, ऍट्रियमला काय करतो, तो पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करतोय आणि जे काय ब्लड आहे ते ब्लड पंप व्हायला काय होती, सुरुवात होती, किंवा हर्ट काय होते, मसल काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. त्या हार्टचे मसल जे आहेत आपण ते पण स्टेप बाय स्टेप पाहूया. ठीक आहे. एसी नोड काय करते, कॉन्ट्रॅक्शन करते. एव्ही नोड काय करते, बंडल ऑफ हीज ला काय करते, कॉन्ट्रॅक्शन करते. बंडल ऑफ हीज ला काय करतात, ते कॉन्ट्रॅक्शन करतात आणि स्टेप बाय स्टेप जे काय कॉन्ट्रॅक्शन आहे ते काय करतात, पर्किंजेच्या माध्यमातून वरती जातात आणि जो काय आपलं संपूर्ण जो काय हर्ट आहे, हर्टला काय करतं, पिकअप केलं जाते आणि इझिली जे काय ब्लड आहे व्हेंट्रिकल्स मधलं, व्हेंट्रिकल्स ब्लड अगेन्स्ट ग्रॅव्हिटीचा काय करतात, वर्क करतात.